तिकडे लोकसभा निवडणुकांचा उत्तरार्ध आता सुरू झालाय। तसा एनडीए आणि इंडिया आघाडीतला राजकीय संघर्ष सुद्धा शिगेला पोहोचलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राम मंदिर आणि मुस्लिम धार्जिण्या धोरणावरून काँग्रेसवर हल्ला चढवलाय। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा जोरदार निशाणा साधलाय। महाराष्ट्र की राजनीति मानो महाभारत बन गई है, एक रण बन गया है। शरद पवार जी ने महाराष्ट्र की राजनीति को अस्थिर राजनीति करने का प्रयास किया। 15 साल में महाराष्ट्र का काफी पतन हुआ। उद्धव ठाकरे ने गठबंधन को दगा देकर मुख्यमंत्री बनने के लिए हिंदुत्व का विरोध करने वाली दोनों पार्टियों की शरण में गए। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसह इंडिया आघाडीवर केलेला हा हल्ला। न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत शहांनी काँग्रेसवर धर्माच्या आधारे फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप केलाय। मुस्लिम भाई बहन भी हमारे भारत के रहवासी हैं। अगर कांग्रेस मुस्लिमों को खुश करना चाहती है तो उसमें बुरा क्या है? उसमें बुराई कुछ नहीं है, केवल मुस्लिमों का नहीं कर सकते। मोदी जी ने हर घर में पानी भेजा, गैस भेजा, बिजली भेजी, घर दिया, 5 लाख तक का बीमा दिया, अनाज दे रहे तो सभी को दे रहे। काँग्रेसचा राम मंदिराला विरोध असल्याचा आरोप करतानाच शहांनी निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा आणणं गैर नसल्याचं सांगत भाजपची रणनीती स्पष्ट केली। राहुल गांधी जी सर्जिकल स्ट्राइक का विरोध करते हैं। कांग्रेस के नेता कहते हैं कि पाकिस्तान के पास एटम बम है तो पाक ऑक्यूपाई कश्मीर हमारा है, वो न बोलिए। राहुल गांधी जब नक्सलाइट मारे जाते हैं तो वो कहते हैं फेक एनकाउंटर है। अमित शहांच्या काँग्रेस विरोधी टीकेला काँग्रेसनंही प्रत्युत्तर दिलाय। त्यांना हिंदू मुसलमान दिसतो, भारत पाकिस्तान दिसतो, मंदिर मस्जिद दिसतो। 14 मध्ये त्यांनी विकासाच्या नावाने मतं मागितले आणि 19 मध्ये शहीदाच्या नावाने मतं मागितले आणि आता मात्र ते भगवान के नाम दे दे बाबा, भगवान बचाओ बाबा, राम के नाम दे दे बाबा, एक तो भी दे दे बाबा अशी भीक मागायची पाळी आली। विकास केला असता तर विकासावर बोलले असते, हिंदू मुस्लिमांवर बोलले नसते। अमित शहांनी उद्धव ठाकरेंवरही या मुलाखतीत जोरदार निशाणा साधला। कोई प्रॉमिस नहीं किया गया था, सारे भाषण चेक कर दीजिए। उनकी उपस्थिति में मैंने, मोदी जी ने, देवेंद्र जी ने, हम देवेंद्र के नेतृत्व में चुनाव लड़ रहे वो सार्वजनिक रूप से स्पष्ट करा। अमित शहांनी ठाकरेंच्या दाव्याची हवा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेनेही यावर पलटवार केला। हे आता खोटं बोलतायत। उद्धव साहेबांनी बाळासाहेबांची शपथ, देवीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे। आता मला एक गोष्ट कळत नाही, याच्यामध्ये यांचा काय फायदा झाला? 5 वर्ष काही यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही। आता हे सगळे सार्वसार्विचे प्रकार आहेत, उद्धव ठाकरेंना खोटं ठरवण्याचा प्रकार आहे। परंतु मला पूर्ण खात्री आहे की उद्धव ठाकरे खोटं बोलणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शहांनी काँग्रेस आणि ठाकरेंना कोंडीत पकडण्याची खेळी केली। त्यामुळे अमित शहांच्या या टीकेचा मुंबईसह महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यातील मतदानावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।